नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत हलकी फरसबी। मसालेदार भाजी खाणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं, पण रोज रोज मसालेदार भाजी खाणं नको वाटतं। कधीतरी कमी मसाल्याची, वाटण घाटण नसलेली आणि हलकी भाजी खावीशी वाटते। म्हणूनच आज आपण हलकी फरसबी करणार आहोत। सोपी, झटपट आणि चवदार। सुरुवात करूया। हलकी फरसबी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेले आहे। मी फरसबी घेतलेली आहे आणि त्याचं मागचं आणि पुढचं टोक मी कापलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। बटाटे, लिंबू, कढीपत्ता आहे, मीठ, तेल, राई, जिरं, हळद, हे शेंगदाण्याचं कूट आहे, लाल तिखट, पिठी साखर आणि हे हिंग आहे। प्रथम ना आपण ही फरसबी घेतली ती कापून घेऊया, त्याचे तुकडे करून घेऊया। मी असे मोठे मोठे तुकडे ठेवणार आहे। म्हणजे मोठे तुकडे ठेवण्यामागचा पर्पज म्हणजे हेतू असा आहे की ही भाजी कोरडी असते, ती मुलांना शाळेच्या डब्यामध्ये किंवा ऑफिसला जाताना डब्यामध्ये आपण घेऊन जाऊ शकतो। मग त्यावेळेला मुलं एक एक ही शेंग उचलून तोंडात घालू शकतात, त्यासाठी मी ही मोठे मोठे तुकडे करते आहे। तुम्हाला जर लहान तुकडे हवे असतील तर तुम्ही लहान पण करू शकता तुकडे। फरसबीचे तुकडे करून झालेले आहेत आपले। आता आपण हे बटाट घेतले आहेत, ते सोलून त्याचे तुकडे करून घेणार आहोत। आपण फरसबीचे लांब लांब तुकडे केलेत म्हणून बटाट्याचे पण मी लांब लांब तुकडे करते। तुम्हाला जर चौकोनी करायचे असेल तुम्ही चौकोनी करू शकता। बटाट्याच्या फोडी करून झालेल्या आहेत। आता त्या आपण पाण्यामध्ये ठेवूया, बाहेर ठेवल्या तर ते काळे पडतील। मी मध्यम गॅसवरती हे एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅन मध्ये आता आपण थोडंसं तेल घालणार आहोत। तेल तापलं की मग आपण त्याच्यामध्ये ही जी तुकडे केलेली फरसबी घालणार आहोत। तेलामध्ये फरसबी छान परतून घेऊया आधी। आणि ह्यातच आता आपण बटाट्याचे तुकडे केलेले आहेत ते घालूया। आणि हे बटाट्याचे तुकडे पण तेलामध्ये छान परतून घेऊया। आता आपण हे बटाटे आणि फरसबी दोन्ही वाफवून घेणार आहोत। त्यासाठी थोडंसं म्हणजे पाव पेला पाणी मी घालते याच्यामध्ये पॅन मध्ये। आणि अगदी पाव चमचा मीठ घालते याच्यामध्ये। आता मध्यम आचेवरती हे पॅन मी 3-4 मिनिटं साधारण झाकून ठेवून वाफवून घेणार आहे हे बटाटे आणि फरसबी। 3-4 मिनिटं झाली, झाकण काढूया। बटाटे आणि फरसबी बऱ्यापैकी शिजलेली आहे आपली। आता ते आपण काढून घेऊया।
आता ह्याच पॅन मध्ये मी थोडं आणखीन तेल घालते. फोडणी देणार आहोत आपण आता भाजीला. राई टाकूया थोडी. राई चांगली तडतडू दे. राई आपली आता तडतडली आहे. जिरं घालूया. जिरं फुललं की थोडं हिंग घालूया भाजीमध्ये. हिंग छान फुलू दे. कढीपत्ता घेतलाय तो टाकूया. आणि अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया. कांदा जरा मऊ होऊ दे म्हणून एखाद मिनिट आपण झाकून ठेवूया. एखाद मिनिट झाले, झाकण काढूया. थोडी हळद घालूया. लाल तिखट घालायचंय थोडंसं. या भाजीमध्ये लाल तिखट जरा कमीच असतं. कमी मसाल्याची आपली भाजी आहे. कमीत कमी म्हणजे गरम मसाला वगैरे आपण काही घालणार नाहीये भाजीमध्ये. आता ही उकडलेली म्हणजे वाफवलेली ही भाजी याच्यात घालूया. एक 2 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया म्हणजे आपले फरसबी आणि बटाट्यामध्ये मीठ मसाला चांगला मुरेल. 2 मिनिटं झाले, झाकण काढूया. आणि मीठ टाकायचं राहिले आपलं. मगाशी आपण थोडंसं मीठ घातलंय. आता अंदाजाने थोडं आणखीन मीठ घालूया आपण. आणि आपण जे लिंबू घेतलंय ना ते आता भाजीमध्ये पिळूया. आपण लिंब घातले म्हणून ते चव बॅलन्स होण्यासाठी थोडी पिठी साखर मी घालते. पाव चमचा साधारण घालते पिठी साखर. आणि तुम्हाला जर नको असेल पिठी साखर तर नाही घातली तरी हरकत नाही. एखाद मिनिट झाकून ठेवूया. पुन्हा झाकण काढूया. भाजी आपली झालेली आहे. बटाटे पण छान बघा 2 तुकडे होत आहेत. भाजी छान शिजली आहे. बटाटे पण छान शिजलेले आहेत. आपण आधी भाजीला फोडणी टाकण्याच्या अगोदरच भाजी आणि बटाटे दोन्ही आपण वाफवून घेतलेले आहे थोडं पाणी घालून. आता शेंगदाण्याचं कूट घालूया थोडंसं.
भाजी झालेली आहे आपली. मी गॅस घालवते. 1-2 मिनिटं आपण ही झाकून ठेवूया आणि सर्व करूया भाजी. फरसबी बटाट्याची हलकी आणि रुचकर भाजी आपली तयार आहे. ही भाजी कोरडी असल्यामुळे शाळेच्या किंवा ऑफिसच्या डब्यामध्ये सहज नेता येते. रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.